आलतू फालतू नको समजू, झुकवले मी भले भले, परिवर्तनाची भाषा माही समजविते मी समाजाले। की आलतू फालतू नको समजू, झुकवले मी भले भले, परिवर्तनाची भाषा माही समजविते मी समाजाले। अरे कित्येकाला पुरून उरणारी जय भीम वाली आहे मी, समजलं का तुले? अबे निशा धोंगडे म्हणते माले, समजलं का तुले? निशा धोंगडे म्हणतात तिले। आणि म्हणून की माझ्या प्रति विचार तुझा चांगला असू दे काका, माझ्या प्रति विचार तुझा चांगला असू दे, आंबेडकरी विचारधारा आचरणात तुझ्या दिसू दे। अरे बुद्धाची शिकवण समाजात पोहोचविण्या आदेशा, अरे या वीर गवांमध्ये डंका भीम क्रांतीचा वाजू दे। या वीर गवांमध्ये डंका कीर्तीचा वाजू दे। क्योंकि रिश्तेदारी मैं उन अच्छे अंदाज से करती हूँ, क्योंकि रिश्तेदारी मैं उन अच्छे अंदाज से करती हूँ, और पंगा मैं उन हर जगह बात से करती हूँ। कि रिश्तेदारी मैं उन अच्छे अंदाज से करती हूँ, और पंगा मैं उन हर जगह बात से करती हूँ। अरे मोहब्बत तो हर शख्स से हो जाती है सराटे, मोहब्बत तो हर शख्स से हो जाती है सराटे, इश्क मैं मेरे रब साकी भीमराज से करती हूँ, भीमराज से करती हूँ। इश्क तो मेरे भीमराज से करता हूँ। कारण विचाराच्या युद्धात ते कुटील प्रश्न विचारले जातात, विचारांच्या युद्धात ते कुटील प्रश्न विचारले जातात, कुविचार सरणीवाले धनवान इथे तारले जातात। शब्दाकडे लक्ष असू द्या, टाइमपास नाही, बाबासाहेब गाण्यासाठी बाबासाहेब ऐकण्यासाठी जिगर घेऊन बसावं लागते, आणि म्हणून अशा गायकाला उरूनही पुरावं लागते। आलं का लक्षात? मनुस्मृती जाडली माणसासंग खांद्याला खांदा लावून बसण्यासाठी नाही, तडीपार उत्तर देण्यासाठी लक्षात घ्या। आणि म्हणा की विचारांच्या युद्धात ते कुटील प्रश्न विचारले जातात, कुविचार सरणीवाले धनवान इथे तारले जातात। अरे भीमबाचे शिवबाचे आणि भिवबाचे विचार तू जर ठावे असतील सराटे, शिवबाचे आणि भीमबाचे विचार तुला जर ठाव असतील ना सराटे, तर गोड फळे देणाऱ्या झाडाला नेहमी दगड मारले जातात, नेहमी दगड मारले जातात। गोड फळ देणाऱ्या झाडाला नेहमी दगड मारले जातात। आणि म्हणून आणि काय म्हणतो बा, ते डकरल्यानं होते का आणि बाई उड्या मारते, माणसाने मारता नाही। जी गोष्ट आपण करत नाही त्याच्यावर बोलू नये, नाही तर मग सामना आहे तर उड्या बिन मारून दाखवायच्या। गाणं बाईनं म्हणलं तर तोडील तोड गाणं दिलं, बाईनं शेर गायले तर तोडील तोड शेर दिले, बाईनं उडी मारली तर जडली का? आपण एक उडी मारायची ना, नाही तर बोलायचं नाही। हा बराबरी करायची का नाही? आणि म्हणून काढर काढी थोड तर होऊन नकलीवा, बाई हिरोईन आहे म्हणते, पण मी हिरो पेक्षा कमी नाही हो म्हणते, मी बिन विलन खलनायक नाही, खलनायक हूं मैं। इथं जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हिरो आहे बा, असं मला वाटतं। चित्रपटाच्या
पडद्यावर जरी तुम्ही आले नाही पण आयुष्य तुमचं चित्रपट आहे आणि प्रत्येक जण आयुष्याच्या चित्रपटामध्ये एक रोल करत असतो. आताच्या कार्यक्रमात तुम्ही पाहुण्याचा रोल करू राहिले म्हणजे तुम्ही गलती नाही खुर्चीवर उठू शकत. तुम्हाला तो रोल दिला सकाळवरी बसच लागल तुम्हाला. टेन्शन आलं तर जास्त पैसे द्यायचे आणि आनंद झाला तर तिथं उगाच बसायचं. हा रोल आहे. आयुष्य म्हणजे चित्रपट आहे, लक्षात घ्या. विचार तुम्ही कुठपर्यंत आणि कसे करता हे महत्वाचं आहे. नाही तर मग त्यांना टाळ्या वाजवल्या आम्ही बिन वाजवा, ते नाचलं आम्ही नाचा, ते पोट्ट शिट्टी मारते बाजूच शिट्टी मारते. आम्ही तुला समजू राहिलं का तो काऊन शिट्टी मारते. त्यांना बायको केली याली नाही भेटली म्हणून हा आत्महत्या करते. असं वातावरण समाजात तयार झालं. एकमेकाने पाहून आम्ही घडून राहिलो. पण आपली बुद्धिमत्ता आपण तयार केली पाहिजे. आपण विचार केला पाहिजे हे कितपत योग्य आहे आणि मी हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. म्हणजे लोकांनी बोट दाखवलं म्हणून धावायचं हे काम करायचं नाही. आणि जोपर्यंत तुम्ही बोट दाखवल्या ज्या दिशेनं जात राहाल तोपर्यंत तुम्ही स्वतःच आयुष्य जगणार नाही. कठपुतली होऊन जगा. तो म्हणते म्हणून मी केलं आणि म्हणून काय म्हणायचं आहे. काडर काडी ती थोड तोर काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. अरे भीमा परिवार पोरा भीमा काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. काय केलास का तू आना. म्हणून ते विकाजी म्हणत होते त्याच्यात थोडे पैसे टाकले तर बरं होते. पाय असे झटकले नसते पैसे आले असते तर सप्पा उचलले असते सगळ्यांना. पैशाचा सडा पडला. हा आणि काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. काडर काडी ती थोड तोरे होऊन नकलीवार. अरे भीमा परिवार पोरा भीमा परिवार. अरे भीमा परिवार पोरा भीमा याच्या टोल्याचा प्रति टोला द्यायचा आहे. ह्याच्या बदल्याचा प्रतिबदला मला घ्यायचा आहे. अरे हार जितीचा निर्णायक प्रसंग मला आज पाहायचा आहे आणि निशाताईला हरवणारा मायचा लाल अजून पैदा व्हायचा आहे. तुझी डर काढी सारा समाज तुला
गझलचे जे पॅटर्न आहे बाबासाहेब म्हणजे एक गझलच आहे ना का, नावातच गझल आहे. बाबासाहेबाचे गाणे इतके आहे की दुसरे गाणे म्हणायची गरज पडते का? नाही. मग पडते का? म्हणून मनोज राजा गोसावी म्हणतात गझल के लफडे में मत पडो. गझल म्हणणारे एक तर बायका सोडून गेले, नाही तर बायका मारून गेले, नाही तर दुसऱ्या बायका केल्या, नाही तर 2-3 केल्या म्हणते मनोज राजा म्हणतात. आणि मनोज राजाला हे बी म्हणलं मले भीमगीत गाता गाता, भीमगीत गाता गाता जीवनाचा अंत व्हा. याच्या पुढे किती जगल मला माहित नाही, पण मी जन्माला ना तेव्हापासून मरेपर्यंत मी जरी गाणे म्हणले आणि एकही गाणं रिपीट नाही केलं तरी बाबासाहेबांचे गाणे संपू शकत. आणि उतरल्यावर मी मागं सरत नाही, मैदानी उतरल्यावर मी मागं सरत नाही. बाई असून कधीही लाचार ठरत नाही, मैदानी उतरल्यावर मी मागं सरत नाही. बाई असून कधीही लाचार ठरत नाही. अरे प्रत्येक संकटाशी भीमाच्या पुण्याईने विकास तू गेला पण ऐक तिथून तुझ्या सारख्याने टोल्याने टोला दिल्याशिवाय राहत नाही कामाची तुझी डरकाळी. गाणं त्यांनी म्हणून राहिलं पण गाण्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. आता काय फायद्याचं गाणं म्हणणं म्हणजे, कारण सारा समाज तुला रे सांभाळी. तुझ्या मायबापाने भले तुला जन्म दिला असला, समाज रूपी जो मायबाप बसलेला आहे आज पैसा देऊन आपल्याला कार्यक्रम देते, त्याच्यावर आपले संसार आणि घर चालत आहे का? म्हणजे तुम्ही आज आमचे मायबाप आहात. या कार्यक्रमातून आम्हाला जे धम्मराशी मिळत आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्याच्यावर आमचे घर संसार चालत आहे. म्हणजे समाज आम्हाला सांभाळत आहे. मग आयत खातोस भीमाच माझ्या, आयत खातोस भीमाच माझ्या, नित्य नेमाने सांज सजाले.
शिवाय येत नाही. सगळ्या पुरुषांनी लक्ष द्या. बाबासाहेब, ओ बाबासाहेब, अहो तुमची आठवण आम्हाला 14 एप्रिल शिवाय येत नाही. 14 एप्रिल शिवाय येत नाही. कारण तुम्ही 14 एप्रिल आली की तयारीला लागता. जन्मदिवस आहे. आमच्या बापाचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, जयंती आहे, आम्हाला साजरी करायची आहे. म्हणून त्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे की बाबासाहेब आम्हाला तुमची आठवण 14 एप्रिल शिवाय येत नाही. लाखोची वर्गणी करतो राव, पण हिशोब काही देत नाही. नाही मुद्दाम नाही. बाबासाहेब आम्हाला तुमची आठवण 14 एप्रिल शिवाय येत नाही. लाखोची वर्गणी करतो राव, पण हिशोब काही देत नाही. खरंच सांगतो बाबासाहेब, मी तुम्हाला खरंच सांगतो बाबासाहेब, मी या जयंतीला देशी दारूशिवाय अजिबात कोणतीच ब्रँड पेत नाही. केलंय रमूट, नेहमी आपल्याशी बोलतो सपोर्ट. विकतो अप्रूला पाहुनी नोट, विकतो अप्रूला पाहुनी नोट, आणि दुसऱ्याला दाखवतो बोट. कारण जे स्वतःला शहाणे समजतात, स्वतःच्या चुका ज्या शहाण्या लोकांना लपवायच्या असतात, त्यांना बचपनपासून सवय असते दुसऱ्यावर बोट दाखवण्याची. अमका असा, ढमका तसा, टमका तसा, ती बाई तशी, तिचा नवरा तसा, तिची सासू तशी. हे बदमाशच लोक आहे, ते खराबच आहे. कारण त्यांना आपल्या चुका झाकायच्या असतात म्हणून ते दुसरीकडे बोट दाखवणं सुरू करतात. हे आदत असते त्या लोकांमध्ये जे गुन्हेगार असतात, जे चुकीचे असतात. कारण जो चुकीचा नसतो तो दुसऱ्यांना बोट दाखवत नाही, कारण तो समजदार असते. त्याला माहित आहे समाजाकडे चुकीच्या माणसाकडे एक बोट दाखवलं बेटे 4 आपल्याकडे फिरतात, म्हणून दुसऱ्याला बोट दाखवायचं नाही. आणि म्हणून विकतो अप्रूला पाहुनी नोट, विकतो अप्रूला पाहुनी नोट, आणि दुसऱ्याला दाखवतो बोट. जरा इमानाला जाग नको लावू असा डाग, जरा इमानाला जाग नको लावू असा डाग. कारण आपले सुविचार परक्याच्या मनी ठसले पाहिजे. आपले सुविचार परक्याच्या मनी ठसले पाहिजे. जगाला पटेल असे तुमचे प्रबोधन दिसले पाहिजे. आपले सुविचार परक्याच्या मनी ठसले पाहिजे. जगाला पटेल असे तुमचे प्रबोधन दिसले पाहिजे. सावकार तर इथे खूप पाहिले सराटे देशामध्ये, सावकार तर इथे खूप पाहिले सराटे देशामध्ये, पण इथे नेहमीच विचाराने श्रीमंत असले पाहिजे. जरा इमानाला जाग पेटव क्रांतीची जुवार, जरा इमानाला जाग, जरा इमानाला जाग पेटव क्रांतीची जुवार. हाय हाय हाय, काडर काढी थोड तोर होऊन नकली वाघ, काडर काढी थोड तोर होऊन नकली वाघ. पोरा त्या नाकात तोरा तो आहेस का बरा? हे भाषा लहानपणची आहे आपली, शाळेत शिकलो नाही. नवरा म्हणते जबर जबर नको करू म्हणून मी शांत. हा समजलं का तुले? निशा म्हणते मुली धोंगडे तर नंतर लागलं का? समजलं का तुले? निशाच म्हणते मुली धोंगडे तर 20 वर्षानंतर लागलं का? पण काय करत मुली 2 घरच्या चुली, मुली 2 घरच्या चुली, मुली 2 घरच्या चुली. आईच्या घरी चूल नाही पेटवली, पण सासरची चूल पेटवून सासरचं नाव मोठं करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
कारण आज मी एक बायको, एक सून, 2 लेकरांची आई, समाजाची लेख तुमच्या आला का नाही? बाबासाहेबांमुळे छान तुम्हाला म्हणता येते का जय भीम? उठता का बसता? चला उठा. बाबासाहेबांमुळे हे बा भावी माता, भावी होणाऱ्या बायका, भविष्य सुधरवणाऱ्या पोरी, येणाऱ्या काळामध्ये हे आता हे जरी पोरी असल्या तरी भविष्यात कोणीतरी बायका होती, येणाऱ्या काळात हे चांगल्या आई होऊ शकतात. बरोबर आहे? मुली 2 घरच्या चुली. आज आई सावित्रीबाई फुलेची जयंती आहे. आई सावित्रीबाई फुलेंचा इकडच्या आईले का सावित्रीबाई फुले माहित नाही का? माझ्या दुबळ्या पोरा, तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे बाबासाहेबांमुळे. थांबा ना रिदम. बाबासाहेबांमुळे आवाज ताकदीनं नाही आला. हा आवाज आहे का? मी मगापासून बरोबर लईच गुमसून बसून हवा तुम्ही आहे ना? लई टेन्शन आहे का? सासरवास आहे का तुम्हाला? घरी सासा त्रास देते, नवरे मारतात, दारू पितात, काही प्रॉब्लेम आहे का सांगा? आपण आज सॉर्ट आउट करूनच जाऊ. हो, भेटलो जाऊ म्हणजे बाबासाहेबांमुळे. तुझ्या न माझ्या मग हे कसा आवाज आला पाहिजे आणि कसा आला पाहिजे? हात वर गेला पाहिजे का खाली गेला पाहिजे? तुझ्या न माझ्या घरात नाही, तुझ्या न माझ्या घरात. तुझ्या न माझ्या इनकी आवाज सुननी है मुझे, इनकी आवाज सुननी है. ओके. मी तिथं बसून होती तर सगळं झोपून होत्या. तुम्ही धाकानं उठल्या का काय? काही झोपून नाही दिसू राहिली मला. हा धाक आहे का नाही आपला? किती पैसा जीव आहे ना तुमचा. येईन ना 1500 घेईन म्हणून. आणि ते काय म्हणते मला, गुलाबी साडी आणि लाली लाली राजा फोटो माझा. कशी हसते, तिने वाटते हे काहीतरी बोलते मला. ह्या धम्म परिषदेचा कार्यक्रम माणसापेक्षा महिलांनाच गरज आहे याची. ह्या माणसांनी हा जो कार्यक्रम ठेवला ना, हे आपल्या आई बहिणी लेकीसाठी बायकासाठी ठेवला काय नाही पुरुषांना. कारण बाई नाही तर काय नाही, माणूस नाही तर बाप नाही. कारण इथं बसलेले हे सगळे आपले बाप आहेत. बापाचा दर्जा बापाला, पण बाईचा दर्जा आईला. बापाचा दर्जा बापाला आणि आईचा दर्जा बाईला. कारण बाई नाही तर काही नाही आणि माणूस नाही तर. म्हणून त्या सगळ्या बाप माणसांसाठी सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार. आपल्याला अभिमान असला पाहिजे या बापांचा. आणि सगळ्या बसलेल्या पुरुषांनी म्हणजे बापांनी आपल्या आई बहिणींसाठी टाळ्या वाजवायच्या एकदा जोरदार, सगळ्या पुरुषांनी. आणि जे नाही वाजवत ना, मला नाही वाटत पहिले बाईची, माईची, बायकोची, पोरीची गरज आहे म्हणून. आता कसं तरी जीवन काढून राहिले तुम्ही. भेटा माया सपाट्यात थांबा.
आम्हा गुलाबी साडी आणि दिसते मी भारी गजब ह्या लाडक्या हे बाया लाडक्या आणि तुम्ही काय लडके का मग हे लाडक्या केल्या मुख्यमंत्री मला मी हा अकोल्याची तिकडची भाषा मला बोलले साहेब मग आजीला राग आला की ते म्हणे जायचं लाडक्या भावा 1500 रुपये तुझे भीमाची लेक मी लाखात एक मी भीमाची लेक मी लाखात एक मी दर महिन्याला कमवते मी लाख किती कमवते काकी 1 लाख त्या 1500 काय होईल का माझ्या लेकराचं शिक्षण होणार नाही माझा दवाखाना होणार नाही